हाय, हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 22. अग्निपरीक्षा, अस्तित्वाचा आणि प्रेमाचा लढा. जहागीरदार वाड्यांच्या भिंती आज रडत होत्या. विराज वेड्यासारखा CCTV फुटेज पाहत होता. त्या काळ्या गाडीत बसलेली आराध्या, तिची ती घाबरलेली नजर आणि मदतीसाठी हवेत उंचावलेला हात पाहून विराजचं हृदय पिळवटून निघालं होतं. त्याने जोरात हात आपल्या टेबलावर आदळला. विराज संतापाने म्हणाला, ओरडत, ईशान, तुझी इतकी हिंमत माझ्या बायकोला आणि माझ्या येणाऱ्या बाळाला हात लावायची. ही किंमत तुला तुझ्या रक्ताने चुकवावी लागेल. विराजने आपल्या माणसांना फोन लावला. त्यांच्या डोळ्यात आता फक्त आग होती. ज्या विराजने आजवर बुद्धीने आणि लॉजिकने काम केलं होतं, आज त्याच्यातलाच एका पित्याचा आणि पतीचा अवतार जागा झाला होता. जुन्या पडक्या गिरणीतील थरार. पुण्याच्या बाहेर असलेल्या एका जुन्या पडक्या गिरणीत ईशानने आराध्याला खुर्चीवर बांधून ठेवलं होतं. तिथे सगळीकडे धूळ आणि जाळी होती. आराध्याच्या तोंडावर रुमाल होता, पण तिची नजर ठाम होती. ईशान पिसाळल्यासारखा हसत होता. काय गं आराध्या, वाटलं होतं विराज तुला वाचवायला येईल. तो येईल, पण तो तुझा चेहरा पुन्हा बघण्यासाठी नाही, तर तुझा शेवट पाहण्यासाठी येईल. विराज जहागीरदारला मी पूर्णपणे उद्ध्वस्त करेन. त्याने माझ्या वडिलांचा अपमान केला होता. आज मी त्याच्या वंशाचा दिवा विझवून त्याचा सूड घेईन. ईशानने एक चाकू काढला आणि तो आराध्याच्या पोटाजवळ नेला. आराध्याने जोराने ओरडण्याचा प्रयत्न केला, पण आवाज बाहेर येत नव्हता. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ते मृत्यूच्या भीतीने नाही, तर आपल्या बाळासाठी असलेल्या काळजीपोटी. तशीच विराजची एंट्री आणि महायुद्ध. तेवढ्यात गिरणीचा मोठा दरवाजा जोरात तुटला. विराजची गाडी थेट आत घुसली. विराज गाडीतून उतरला. त्याच्या हातात एक लोखंडी रॉड होता. त्याच्या चेहऱ्यावर आज साक्षात मृत्यू दिसत होता. विराज गडगडाटी आवाजात म्हणाला, ईशान, हात मागे घे. जर माझ्या बाळाला किंवा आराध्याला एक ओरखडाही आला, तर मी तुला या गिरणीत जिवंत गाडीन. ईशानने आराध्याच्या गळ्याला चाकू लावला. मागे हो विराज, नाहीतर ही पोरगी आणि तुझे बाळ आत्ताच संपवून टाकीन मी. तसा विराज थांबला नाही. त्याने रॉड फेकून दिला आणि रिकाम्या हाताने पुढे जाऊ लागला. तुला काय हवंय? संपत्ती? ही घे सर्व कागदपत्र. मी वाडा आणि बिझनेस तुझ्या नावावर करतो, पण माझ्या आराध्याला सोडून दे. ईशान कागद पाहायला झुकला आणि नेमकी तीच संधी साधून विराजने त्याच्यावर झडप घातली. दोघांमध्येही तंबळ युद्ध सुरू झालं होतं. विराजला ईशानने मारलं. त्याच्या कपाळावरून रक्त वाहू लागलं, पण विराजला फक्त आराध्या दिसत होती. शेवटी विराजने ईशानला एका खांबाला जोरात आदळलं आणि तो बेशुद्ध झाला. विराज धावत आराध्याकडे गेला. त्याने तिची बंधनं कापली आणि तोंडातला रुमालही काढला. सुटकेचा क्षण आणि भावूक मिलन. आराध्याने रडत विराजला मिठी मारली. विराजने तिला आपल्या छातीशी घट्ट धरलं होतं, की जणू तो तिला पुन्हा कधीच लांब जाऊ देणार नाही. विराज तिचा चेहरा हातात धरून म्हणाला, आराध्या, तू ठीक आहेस ना? बाळाला काही झालं नाही ना? मला माफ कर. मी तुला पुन्हा एकदा संकटात टाकलं. आराध्याने विराजच्या जखमेवर हात ठेवला. मी ठीक आहे विराज. मला माहिती होतं तुम्ही येणार. आपल्या बाळाला काहीही होणार नाही, कारण त्यांचे बाबा जगातले सर्वात धाडसी माणूस आहेत. विराजने तिला सुरक्षितपणे गाडीत बसवलं. गिरणीच्या बाहेर पाऊस पडायला सुरुवात झाली होती. विराजने गाडी एका झाडाखाली थांबवली. त्याला आता आराध्याला आपल्या नजरेसमोरून दूर करायचं नव्हतं. पावसातील शेवटच्या आणि सर्वात सविस्तर. गाडीच्या आत शांतता होती, पण बाहेर पावसाचा तांडव सुरू होता. विराजने आराध्याकडे पाहिले. तिचे विस्कटलेले केस, ओले गाल आणि तिच्या डोळ्यातली कृतज्ञता. विराजने हळूच आपला हात तिच्या मानेवर ठेवला. विराज म्हणाला, आज मला जाणवलंय आराध्या, की या जगात संपत्ती, वाडा, बिझनेस काहीच महत्त्वाचा नाहीये.
महत्त्वाचं आहे ते फक्त तुझं जिवंत असणं. तू आहेस तर मी आहे. विराजने तिला आपल्याजवळ ओढलं. आराध्याने त्याचं डोकं आपल्या खांद्यावर घेतलं. विराजने तिचा केसांचा सुवास घेतला. त्याने अत्यंत हळुवारपणे तिची हनुवटी उचलली. त्याचे श्वास पुन्हा एकदा एकमेकांत गुंतले. विराजने अत्यंत सावकाश तिचे ओठ आपल्या आगात घेतले. हा किस मागाच्या उद्याचा शेवट होता आणि एका नव्या सुरुवातीची नांदी होती. विराजचे हात तिच्या पाठीवर अत्यंत कोमलतेने फिरत होते. त्याने तिचा साडीचा पदर आणि तिच्या खांद्यावर आपल्या ओठांनी एक उबदार मोहर उमटली. विराजने आपला हात तिच्या पोटावर ठेवला. त्याने तिथे एक छोटासा किस केला. बाळा, तू खूप नशीबवान आहेस की तुला अशी आई मिळालीये आणि तू मला सुद्धा बदलून टाकलं आहेस बाळा. आराध्याने विराजचा चेहरा आपल्या दोन्ही हातांनी धरला. तिने त्याच्या कपाळावरच्या जखमेवर एक चुंबन टाकलं. आराध्या म्हणाली, विराज सर, आता आपण घरी जाऊया. अक्कासाहेब आपली वाट पाहत असतील आणि आजपासून हा विराज जहागीरदार फक्त माझा आहे, कोणत्याही कराराचा नाहीये. विराजने पुन्हा एकदा तिला मिठीत घेतले. किमान 5 मिनिटे ते दोघेही त्या पावसाळी संध्याकाळी एकमेकांच्या श्वासात हरवून गेले होते. विराजने तिच्या मानेवर आणि गालावर प्रेमाचा वर्षाव केला. गाडीच्या काचांवर धुकं साचले होते. जणू निसर्गानेही त्यांच्या खाजगीपणाचा आदर केला होता. काही महिन्यानंतर जहागीरदार वाड्यात पाळणा हळद होता. वाडा दिव्यांनी उजळला होता. अक्कासाहेब. तर कशी वाटली कथा कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करत जा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय. काळजी घ्या.